पाय ए अरे इथं पाय ठेवायचं. इथून चल. हे बीत लावायचं असं. हे मुख्य मंदिर आहे सिद्धेश्वर महाराजांचं. ही मंदिराची प्रतिकृती असं मंदिर बनणार आहे. हे इकडून हे बघ असं मंदिर बनायला लागले पिकानं. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण पोहोचलोय सिद्धेश्वराला, जे सोलापूर जिल्ह्यामध्ये सिटीमध्ये आहे. सोलापूर शहराच्या सिटीमध्ये सिद्धेश्वर मंदिर आहे. तर आता आपण बघू शकता माझ्या पाठीमागे हे जे तळ दिसतंय, मी दाखव असं आहे आणि मी दाखव. माझ्या पाठीमागे आपल्याला दिसत असेल हे तळ आहे, सिद्धेश्वर मंदिर आहे. तळाच्या मंदिर असल्यामुळे आता आपण जाऊन आतमध्ये सिद्धेश्वराचं दर्शन घेणार आहोत. चला तर आपण आता निघूया सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी. अरे ते लोकांचं हे तुडवू नका. मग आतमध्ये जायला त्या चपला बिपला इथंच काढावं लागतात काय? पकड. ते नंतर बघू. ते चल इकडून चल. तिकडे कुठं चालले? या इकडं. तर हे गेट आहे त्याचं. इकडून आतमध्ये जाऊया आपण. अरे इथं पाय ठेवायचं. अरे अरे आज तू पाय पोहतायत ना. पाय धुवून आतमध्ये. अरे पण इथं ठेवायला पाहिजे ना. किती पोळ्या आहेत आणला. हे बीत लावायचं असं. बोट साखरायचं त्याला लागलं का बरं? श्री सिद्धरामेश्वर योग समाधी कर्म ही समाधी आहे त्यांची. त्या सिद्धरामेश्वर महाराजांची समाधी आहे. अरे पाय कसले पळत आहेत. असं जरा मागे मागे इकडे
तर ही आहे सिद्धरामेश्वर महाराजांची सिद्धेश्वर महाराजांची समाधी आहे. शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांची समाधी. चला. ते अजून बनवायला लागलेत मंडप बिंडपचं काम चालू आहे मंदिराचं. हे आहे मुख्य मंदिर. हे लांबूनच दाखवा असं. मम्मी इकडे सोनू फक्त इथे. लांबूनच दाखव. लांबूनच करेल. ए चला. ए चला तू थांब देतस. हे दिसत असेल आपल्याला, ही मुख्य मूर्ती आहे आणि आतमध्ये क्लिअर कट दिसत असेल आपल्याला. आधी इथे कोणी नाही त्यामुळे आपल्याला काढायला जमतंय. पण ते ओरडतात, ते लोक अलाउड नाही तसं, पण तरी आपण काढतोय. तर आतमध्ये फोटो काढायला मनाई आहे. बाहेरूनच आपण घेतलेला आहे फोटो. आता दर्शन झालेलं आहे. ये इकडं. ही मंदिराची प्रतिकृती आहे. घेऊ की आता थांब की. ही मंदिराची प्रतिकृती. असं मंदिर बनणार आहे. हे इकडून हे बघ, असं मंदिर बनायला लागले. हे बघ, हे सभा मंडपाचं काम चालू आहे आणि बहुतेक सभा मंडपाचं काम आहे. मंदिर इकडं आहे. आतमध्ये बसायला वगैरे जागा पण आहे. तरी जरा लांबून दाखव, पूर्ण आलं पाहिजे ना ते. चल. तर आपण तुम्ही बसून घ्या. तर आता आपला ब्लॉग शूट करून झालेला आहे मित्रांनो. या मंदिरामध्ये म्हणजे दाखवण्यासारखं एवढं असं काही मोठं नाही आहे. फक्त एक ऐतिहासिक जुनं मंदिर आहे. या मंदिराचं सांगायचं झालं तर इथं जानेवारी महिन्यामध्ये जत्रा भरते. त्या जत्रेला गड्डा असं म्हणलं जातं. यात्रेचं नाव आहे ते, की त्याला सोलापूरचा गड्डा. खूप फेमस यात्रा आहे ही सिद्धेश्वर महाराजांच्या नावाने. आणि प्रामुख्याने हे लिंगायत समाजाचं धार्मिक स्थळ आहे. आणि खूप मोठं म्हणजे यात्रा खूप मोठी असते इथे. आणि सोलापूर शहराच्या मधोमध आहे. आणि आजूबाजूला सगळं तलाव परिसर आहे. त्यामुळे याला एक खूप पुरातन मंदिर आणि खूप छान सुंदर मंदिर असल्यामुळे आपण इथं भेट द्यायला आलो होतो. तर आज या मंदिराचा ब्लॉग आपला इथे संपलेला आहे. आणि आता आपण इथून जाणार आहोत तुळजापूरला. कारण आपल्याला आपले पॉईंट्स कवर करायचे आहेत लवकरात लवकर. तुळजापूरला जायचं आहे. इथे तर वेळ नाही लागला. सकाळी आम्हाला पंढरपूरमध्ये खूप वेळ लागला. आता आपण इथे एक 10 मिनटं रेस्ट करून आपण पुन्हा आपल्या मार्गाला लागणार आहोत. आपण डायरेक्ट तुळजापूरला जाणार आहोत. तुळजापूरला जायला साधारणतः आपल्याला अजून 1 ते 1.5 तास लागेल. जवळजवळ 2 वाजत आलेत. तर संध्याकाळचं दर्शन आपल्याला 4 वाजेपर्यंत आपल्याला तिकडे दर्शन भेटलं तर अतिउत्तम. मग तिथून पुढचा आपला प्रवास असणार आहे अक्कलकोटचा. तर चला तर आता व्लॉगला इथेच संपूया. जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आमच्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा. इंस्टाग्रामला सुद्धा आम्हाला फॉलो करा. तर चला व्लॉगला इथेच संपूया. धन्यवाद. आता बाहेर